तुम्हा सर्वांना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप आभारी आहे मी. तुम्ही सगळेजण आज ह्या सेशनवर तुम्ही सगळेजण जॉइन झाले तेवढी सगळ्या या प्रमाणात. अं, आजचं जे सेशन आहे अ, ज्याला माझा इंग्लिश टायटल आहे एम्पॉवर विमेन स्पिरिच्युअली. बायकांना प्रगल्भ करणं स्पिरिच्युअली हे खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे आज, खूप मुख्य आहे. कारण काय बायकाच स्वतःचं जे अध्यात्म बायकांकडे आहे, स्वतःची जी शक्ती आहे, तीच बायका विसरलेल्या आहेत आणि तो अ, हा खरी दुःखाची बाजू आहे, की बायका त्यांची स्वतःची शक्ती कशी विसरू शकतात. तर हे सेशन सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक गोष्ट अशी आहे, की प्रेसिडेंट ओबामा, यूएसचे एक्स प्रेसिडेंट ओबामा ह्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर प्रेसिडेंट ओबामा एकदा त्यांच्या पत्नीसह साऊथ ऑफ फ्रान्स अतिशय सुंदर जागा आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल, गेलाही असाल. तिथे एका अतिशय सुपर बेस्ट हॉटेलमध्ये ते लोकं जेवायला जातात, तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये. तर आता प्रेसिडेंट ओबामा या हॉटेलमध्ये येणार तेव्हा त्यांची सुसज्ज तयारी केली जाते, त्यांचं स्वागत केलं जातं खूप वगैरे, वगैरे. त्या हॉटेलचा मालक त्यांना भेटायला देखील येतो, कारण एवढी मोठी हस्ती तिथे येणार आहे, तर त्या हस्तीला भेटायला येतात. तर हॉटेलचे मालक येतात आणि मिसेस ओबामाला पाहिल्यावर म्हणतात, "अरे, हॅलो, सो नाईस टू सी यू, वेलकम" वगैरे त्यांना वेलकम करतात आणि त्यांना बसवतात आणि त्यांचे खूप आभार मानतात वगैरे, वगैरे. तर मिस्टर ओबामा त्यांच्या पत्नीला विचारतात, "तू कशी काय ह्या माणसाला ओळखतेस?" तर ती सांगते, की "हे माझ्या कॉलेजमध्ये होते आणि त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं." तर ओबामा म्हणतात, "मग तू का नाही केलं ह्याच्याशी लग्न? इतक्या मोठ्या हॉटेलची मालकीण झाली असतील, एवढं छान वैभव मिळालं असतं तुला." तर मिसेस ओबामा त्यांना सांगतात, की "मी ह्याच्याशी जर लग्न केलं असतं, तर हे युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट असते, तू नव्हे." तर एवढी शक्ती आहे बायकांमध्ये, की ते बायका पूर्णतः आपलं आयुष्य तर सोडाच, पण आपल्या अवतीभोवती आपलं घर, माहेर, आपली माणसं ह्या सगळ्यांचं आयुष्य चेंज करू शकतील, इतकी शक्ती, इतकं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. आता आपल्या मुद्द्याकडे आपण एक्झॅक्टली वळूया. आता स्त्री तत्व जे आहे, स्त्री तत्व, त्या 3 गोष्टींशिवाय आपण जगूच शकत नाही. हे तुम्ही मान्यच कराल. एक तर मदर अर्थ म्हणजे आपली पृथ्वी ही माता आहे हे माहिती आहे. पुन्हा माता म्हटल्यावर सगळ्या बायकांना माझा आजचा मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या स्त्री तत्वाला माझ्या खूप खूप मदर्स डेच्या शुभेच्छा. बरं. तर धरती माता हिच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आपल्याला जे मिळालंय आणि जे मिळतंय ते तिच्यामुळे. खाणं-पिणं, कपडा, लत्ता सगळ्या लक्झरीज, गाडी, घोडे सगळं तिच्याकडनंच आलेलं आहे. तेव्हा तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. ती आपल्याशिवाय जगू शकते खूप चांगल्या रीते. उलटं जर माणूस जर धर्तीवर नसेल, तर स्त्री आणि निसर्ग अतिशय छान कोऑर्डिनेशनमध्ये जगू शकतात. माणसानेच सगळं संतुलन बिघडवून ठेवलेलं आहे. धरतीचं आणि निसर्गाचं. तर मदर अर्थ हिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. हे स्त्री तत्व झालं. दुसरं मदर नेचर हे दुसरं स्त्री तत्व झालं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुम्ही मान्यच कराल, लक्ष्मी ही देखील प्रत्येकालाच हवी असते. हिच्याशिवाय तर आता तर सगळेजण लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी म्हणूनच हे सगळं झालंय. तर लक्ष्मीशिवाय आपण जगू शकत नाही. हे 3 ह्या गोष्टी आहेत, ह्या स्त्री तत्वाच्या आहेत. क्रिएशन कशाने होतं, निर्मिती कशाने होते, जेव्हा स्त्री आणि पुरुष एका बॅलन्समध्ये येतात, तेव्हा क्रिएशनची निर्मिती होते. तेव्हा ही जी 3 स्त्री तत्व आहे, ह्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, ह्या गोष्टी तुम्ही मान्य करता. आपला प्रॉब्लेम असा झालेला आहे, स्त्री, मग ती तुमची आई असो, बायको असो, बहीण असो, मुलगी असो, ह्या स्त्रीचा भारतातच नाही, पण पूर्ण पृथ्वीवर कुठच्या नाही कुठच्या प्रकारे अपमान केला गेलेला आहे. आपण आपल्या धरतीचाही खूप अपमान केला, याचे परिणाम आपण आता भोगतोच आहे. पण प्रत्येक स्त्रीचा अपमान केलेला आहे. कुठच्या नाही कुठच्या आयदर इट इज फिजिकल अब्यूज आहे, सेक्शुअल अब्यूज आहे, इमोशनल अब्यूज आहे. कुठच्या नाही कुठच्या प्रकारे आपण स्त्री तत्वाचा अपमान केलेला आहे. तर जेव्हा या गोष्टीचा इम्बॅलन्स होतो, तेव्हा स्त्री शक्ती आता जी आपण बघतोय धरतीने जी स्त्री शक्ती
पुढे येते आणि त्याला लढा देते. भांडण तंटा करून नाही, पण स्वतःची शक्ती तिच्याबरोबर तुम्ही संघटित होणं, स्वतःची शक्ती जागरूक करणं, जाणीव होणं की आपल्या प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे. ती कशी करायची हे मी पुढे येते सांगणार आहे. काय करायचं ते एक्झॅक्टली काय आहे ते. पण पहिल्यांदा हे तुम्ही जाणून घ्या की आपल्याला ही स्त्री शक्ती जागृत करायची आहे. आता निर्मितीला ह्या दोघांचा बॅलन्स लागतो, पुरुष तत्व आणि स्त्री तत्व. कुठेतरी हे संतुलन आपल्यामध्येच बिघडलंय. प्रत्येक मनुष्यामध्ये स्त्री तत्व आहे आणि पुरुष तत्व आहे. पण हा जो बॅलन्स आहे हा कुठेतरी बिघडलाय. स्त्रियांचं देखील इथे चुकतं. स्त्रियांनी देखील आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय केलंय, मी पुरुषाला दाखवू शकते, मी देखील कमावू शकते. तर तू 10 रुपये कमावतोस तर मी 100 रुपये कमावू शकते आणि मी स्वतः चालवू शकते. मला तुझी गरज नाहीये. हे जे एक इम्बॅलन्स बाईकमध्ये स्त्रीमध्ये निर्माण झालं, हा कुठेतरी चुकीचा बॅलन्स आहे. आता मी हे असं म्हणणार नाही की तुम्ही बाहेरची कामं करू नका किंवा नोकरी करू नका. मी स्वतः एक नोकरी करणारी बाई किंवा माझा पायावरचा व्यवसाय आहे. पण इंटेन्शन काय आहे? जर तुम्ही तुमच्या पुरुषाला किंवा तुमच्या घरच्या माणसांना हे जर दाखवण्याचा प्रयत्न केला की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू कोण आहेस, हे दाखवण्याचा प्रयत्न केला, तिथे कुठेतरी संतुलन बिघडतं. तुम्ही तुमचं करिअर करा, प्रोफेशन करा, पण इंटेन्शन जो संकल्प आहे तुमचा, हे तुम्ही धारणा ही मनात ठेवा. नाही मला आवडतं करायला, मला ऍक्टिंग करायला आवडतं म्हणून मी ऍक्ट्रेस आहे, मला डॉक्टरी आवडते, मला कम्युनिकेशन स्किल्स आवडतात, मला डान्स करायला आवडतो, मला सिंगर, हे तुमच्या स्वतःसाठी तुम्ही करता. कुणाला तरी दाखवून देण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो, तिथे कुठेतरी संतुलन बिघडतं. तिथे तुम्ही ऍज अ स्त्री, एक स्त्री म्हणून तुमचे जे स्त्री म्हणून आपले काय कर्तव्य, आपलं कर्तव्य आहे, स्त्रीचं हेच कर्तव्य की तिने मुलं बाळ घर सांभाळावा, सगळा संसार सांभाळावा. त्याची पिढी नोकरी करायला लागली. उत्तम, अतिशय उत्तम इकॉनॉमिक इंडिपेंडन्स हे स्त्रीला हवंच, पण हे प्रूफ करण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला तिकडे कुठेतरी हे संतुलन बिघडतं. पुरुषाच्या डीएनए मध्येच आहे. अगदी पृथ्वीचा जन्म झाल्यापासून पुरुषाच्या डीएनए मध्येच हे आहे की त्यांना माहितीये, प्रत्येक पुरुषाला माहितीये, पुरुष तत्वाला माहितीये की स्त्रीने जर तिची शक्ती जागृत केली तर आपला विनाश होऊ शकतो. कुठचाही झगडा न करता, कुठचंही भांडण तंटा न करता. तिच्यात एवढी शक्ती आहे, हे पुरुषाच्या डीएनए मध्ये आहे. त्यामुळे इतकी वर्षानुवर्ष, सेंचुरीज अगदी पुरुषांनी स्त्रीला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री अनफॉर्च्युनेटली डॉमिनेट झाली. तिने स्वतःचं पद कमी केलं, स्वतःला अगदी असं करून तिने स्वतःला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. हे डॉमिनेशन पुरुषांचं तिने अतिशय स्वीकारलं. आता आपला हाच प्रॉब्लेम आहे की आपण इतकं स्वीकारलंय की आता आपल्याला ते सहन करता येत नाही. आणि सहन करता येत नाही म्हणून आपण मारामारी करतो, भांडणं करतो. लगेच जरा लग्न झालं, काही पटलं नाही, कोणी काय बोललं, खुट्ट बोललं, खाट्ट बोललं, घेतली बॅग, उचलल्या घरी, गेल्या माहेरी. नाही, माझं स्वतःचं ह्या बाबतीत मत अगदी अजिबात असं नाहीये. मला रिलेशन्स तोडणं हा प्रकार मला कधीच आवडला नाही. माझ्या कुठच्याच गुरुंनी मला हे शिकवलं नाही. रिलेशन्स तोडणं, रिलेशन जोडायलाच हवे. प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम्स असतात. कुठचंही लग्न मी कधीच असं बघितलं नाही की अरे बाबा किती अगदी प्रेमात आहे, 10 वर्ष झाली, 15, असं होऊच शकत नाही. माणूस माणसाच्या सानिध्यात आला की तिकडे कुठेतरी भांडण तंटा, आर्ग्युमेंट ह्या होणारच. आता ते आपण कसं त्याच्यातनं बाहेर येणं हा मुद्दा आहे इथे. तर चला आपण थोडंसं त्याचं विश्लेषण करूया. काय झालं प्रॉब्लेम, स्त्रीला एका पुरुषांनी एक वस्तू म्हणूनच पाहिली. पहिल्यांदा पुरुष जेव्हा स्त्रीकडे बघतो तेव्हा तिचा शरीर बघतो, ती आकर्षक शरीर आहे का, तिचं दिसायला कशी आहे, सुंदर आहे, गोरी आहे, काळी आहे, बुटकी आहे, केस असे आहे, ह्याच्याकडेच त्याचं लक्ष असतं. तिकडेच तो मार खातो. तिथल्या तिथेच त्या स्त्रीच्या आतमध्ये, त्या बाह्य रूपीपेक्षा आत खूप वेगळी आहे एक स्त्री, हे स्त्री तत्व. जर एखादा पुरुष तिच्या अजून जवळ येऊ शकला आणि तिला ओळखू शकला थोडासा की ती काय आहे, तिच्यात काय आहेत आणखीन गुण, म्हणजे शरीराने भरे ती सुंदर नाहीये तरी पण मी का आकर्षित होतो ह्या स्त्रीकडे, म्हणजे तिच्यात काहीतरी गुण आहे. तर तिच्यात काय गुण आहे, म्हणजे तो थोडासा आतमध्ये गेला.
आणखीन आतमध्ये जाऊन जेव्हा आपण देवळात कसे जातो, देवळात जातो किंवा वैष्णोदेवीच्या यात्रेला जातो किंवा कुठच्याही तीर्थस्थानाला जातो, तेव्हा काय होतं, आपण चालतो आतमध्ये जातो त्या परिसरात जातो, आणखीन त्या परिसरात जातो, आणखीन परिसरात पुढे 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 जाऊन जेव्हा आपण त्या मूर्तीच्या समोर उभं येतो, गाभाऱ्यात जातो, ती मूर्ती आपल्या जेव्हा समोर उभी राहते तेव्हा आपले हात आपसूक जोडले जातात, डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं, ऑटोमॅटिकली होतं. का? कारण तेवढं चालून तुम्ही आतमध्ये जेव्हा त्या परमेश्वराच्या समोर उभे राहतात तेव्हा पूर्णतः कम्प्लिटली सगळं संपलेलं असतं. स्त्रीकडे पाहण्याचं हेच हे आहे. जेव्हा तुम्ही आत जाता आणि तिचं स्त्री तत्व जेव्हा तुम्ही जाणतं तुम्हाला लक्षात येतं, तेव्हा ते स्त्री तत्व इज ओनली गिव्हिंग. ते स्त्री तत्व फक्त देत राहतं. हे स्त्री तत्वच आहे. जसं आपली धरती मा नुसती देत राहते, निसर्ग नुसता देत राहतो, तसंच स्त्री आहे. बेसिकली तिचं जे स्त्री तत्व आहे हे फक्त देणं. तिला फक्त सॅक्रिफाईस, त्याग माहितीये, तिला देणं माहितीये. मला सांगा, आतापर्यंत कुठची स्त्री, तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल ह्या गोष्टीशी, तुम्ही कधी तुमच्या मुलांसाठी तुमच्या पोटचा तुकडा घास तोडून तुमच्या मुलांना नाही भरवलंय? तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही तेवढा त्याग नाही केलाय? आता इथे ह्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत, त्या सगळ्या बायका आहेत ज्या हे सगळं ऐकणार आहेत, कुठच्या स्त्रीनी स्वतःच तुकडा तोडून दुसऱ्यासाठी केलेलं नाहीये? स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या माहेरसाठी, सासरसाठी. प्रत्येक स्त्री ह्याच्यात एखादं एक्सेप्शन असेल त्याच्याशी माझा संबंध नाही, असं म्हणत नाही सगळ्याच बायका अगदी फारच अशा आहेत, पण बहुतेक स्त्री तत्व हेच आहे की तुम्ही नुसतं देणं, वी जस्ट गिव्ह, वी जस्ट सॅक्रिफाईस, वी जस्ट ऑफर, हे बेसिकली स्त्री तत्व आहे. तेव्हा जोपर्यंत ते त्या स्त्री तत्वापर्यंत एखादा पुरुष पोचत नाही तोपर्यंत त्याला हे जाणवणारच नाही की स्त्री काय आहे, स्त्री तत्व काय आहे. आपण नुसते स्त्रियांना क्रिटिसाइज करतो. पुरुष प्रत्येक जण, लेडी ड्रायव्हर गेली तरी लेडी ड्रायव्हर, प्रत्येक वेळेस तिला खाली 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 पाडत गेलाय आणि आपण पडत गेलोय खाली. आपला प्रॉब्लेम इथेच आहे की आपण हे सगळं ऍक्सेप्ट केलं, त्यांचं डॉमिनेशन ऍक्सेप्ट केलंय. आता मी पुरुषांनाही हे सांगेन की पुरुष, मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच जाऊन तुमच्या घरी जाऊन तुमच्या बायकोचे पाय धुवा आणि हे करा वगैरे, असं नाही. हा जो रिस्पेक्ट आहे, हा जो मान आहे, सन्मान आहे किंवा प्रेम आहे, हे आतमध्ये आहे, बाहेरून दाखवण्याची गरज नाहीये. प्रत्येक स्त्रीला हे कळेल की आपला नवरा किंवा आपले वडील किंवा आपला भाऊ, आपला मुलगा आपला किती मान करतो, सन्मान करतो, किती त्याचं प्रेम आहे, आतमध्ये आहे, बाहेरून दाखवण्याची गरज नाही. मी कित्येक असे कपल्स बघितले, जेव्हा आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हा अगदी बाहेर इतके प्रेमाने वागतात, नवरा बायको इतके प्रेमाने, म्हणजे नजर लागेल इतके प्रेमाने वागतात, पण त्यांची घरची परिस्थिती काय आहे हे मला बऱ्याच कपल्स माहिती आहे पर्सनली. घरी एकमेकांशी बोलतही नाही, घरी आले की एकाचं तोंड इकडे, दुसऱ्याचं तोंड इकडे. म्हणजे हे मी म्हणत नाहीये, हे मला म्हणायचंच नाहीये ऍक्च्युली. तेव्हा हा जो मान आहे स्त्री तत्वाचा, तो तुमच्या आत आहे. आणि हे जोपर्यंत कुठच्याही पुरुषाला जाणवत नाही, स्त्री किंवा माझी बायको, पत्नी, आई, मुलगी, हिने माझ्यासाठी किती सॅक्रिफाईस केलंय किंवा ही किती देते, ही किती ऑफर करते, ह्याची जाणीव जोपर्यंत पुरुषांना होत नाही तोपर्यंत हा बॅलन्स नेहमी असाच होत राहणार. तेव्हा कुठेतरी हा बॅलन्स सांभाळणं हे आता आपल्या हातात आहे. एका गोष्टीकडे माझं तुमचं लक्ष द्यायचं. आता हा करोना व्हायरसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात जास्त पुरुषांना हा व्हायरस झालेला आहे. सगळ्यात जास्त मृत्यूंची संख्या देखील पुरुषांची आहे, स्त्रियांची त्यांच्या मनाने खूप कमी आहे. लक्षात येत आहे? तेव्हा त्या दिवशी मी ध्यान करत असताना, मेडिटेशन करत असताना माझ्या डोक्यात हा एक विचार आला की जर स्त्रिया, सगळ्या स्त्रिया, जगातील सगळ्या स्त्रिया आता ज्या आहेत, जितक्या हे लोक सगळं ऐकतात, ह्या सगळ्या स्त्रियांनी जर आपली स्त्री शक्ती जर जागृत केली तर आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकू. तर आपण बायका, सगळ्या स्त्रिया मिळून आपण हा करोना व्हायरसशी लढा देऊ शकतो. कारण ती ही स्त्री आहे, धरती ही स्त्री आहे, निसर्ग ही स्त्री आहे.
तेव्हा आपण तिला सपोर्ट करणं, आपण हे करू शकतो, बायका हे करू शकतात, स्त्री हे करू शकते, तिची शक्ती जागृत करणं. आता तिची शक्ती जागृत करणं म्हणजे काय, हे मी पहिल्यापासून बोलते, शक्ती जागृत करणं. त्या स्त्रीमध्ये ही शक्ती आहे हे तुम्ही मान्य करता, आय एम शुअर हे मान्य करायला लागेल, पण तुमच्या हे लक्षात नसेल आलं. आता हे वरदान आहे स्त्रीला. स्त्री फक्त प्रेग्नंट होऊ शकते, एका वेळी 2 आत्मे तिच्या शरीरामध्ये असतात. हे वरदान परमेश्वराने स्त्रीला दिलेलं आहे. हे जर एखादी स्त्री करू शकते, हे वरदान जर ती बाळगू शकते, तर तिच्यात किती शक्ती असेल. परमेश्वराला देखील जन्म घ्यायला स्त्रीच लागते हो. कृष्णाने देखील जन्म एका स्त्रीकडनंच घेतला, गौतम बुद्धांनी देखील जन्म स्त्रीकडनंच घेतला, प्रभू रामचंद्रांनी जन्म स्त्रीकडनंच घेतला, आपले सगळे संत तुकाराम, संत गोरा कुंभार, मीराबाई, कबीर, संत कबीर, सूरदास, सगळ्यांनी जन्म कुणाकडनं घेतले, स्त्रीकडनंच घेतलाय. म्हणजे आपण किती आहोत, किती महान आहोत, ह्याची शक्ती, ह्याची कल्पना आपल्याला अजून येऊ नये. असं कसं असू शकतं? तुम्हाला पटतंय ना मी काय बोलते ते? तर ही जेव्हा स्त्री शक्ती आपण जागृत करतो, तर ती स्त्री शक्ती जागृत कशी करायची? आपल्या प्रत्येकामध्ये स्त्री शक्ती आहे, ती कुंडलिनी शक्ती ही आपली शक्ती आहे, ही प्रत्येक पुरुषामध्ये असते, बायकांमध्ये जास्त जागृत असते. तर ही जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये स्त्री रूपामध्ये जागृत आहे. आता हे जेव्हा मला सांगितलं तर मी कसं केलं, माझं काली मातेवर खूप प्रेम आहे. ती माझी मैत्रीण आहे काली. मी तिला कल्लू म्हणते, काळूबाई म्हणते, काही म्हणते, ती माझी मैत्रीण आहे काली माझी. तिच्या उग्र स्वरूपावर जाऊ नका. तिचं स्वरूप जितकं उग्र दिसतं, तितकी आतून खूपच करुणामय, ममत्व तिच्या आतमध्ये भरलेलं आहे. शंकर देखील पार्वतीशिवाय काही करू शकत नाही. शंकर, शिव, महादेव पार्वतीशिवाय काही करू शकत नाही. जर शंकराचं पार्वतीशिवाय काही चालू शकत नाही, तर मग आपण किती काय आहोत हे आपल्यालाच कळायला हवं. आता तुमच्या मधली स्त्री शक्ती ही जागृत करण्यासाठी तुम्हाला जी पण कुठचाही डिवाइन फॉर्म जो स्त्री तत्वामधले आहे, जसं मला काली माता आवडते, तशी तुम्ही दुर्गा असो, पार्वती असो, लक्ष्मी असो, सरस्वती असो, सप्तशृंगी असो, रेणुका माऊली असो, वैष्णोदेवी असो, कुठचीही स्त्रीची जी आहे, म्हणजे ह्या ज्या शक्तीपीठम आहेत किंवा देवी म्हणतो आपण, त्या देवीशी, ज्या देवीवर तुमचं प्रेम आहे किंवा ज्या देवीवर तुम्हाला जास्त जवळीक वाटते, त्या देवीची आराधना करायची. आराधना करायची म्हणजे काय, सिंपल, फारच सिंपल, म्हणजे तिच्याशी बोलायचं सतत, कॉन्व्हर्सेशन विथ युअर डिवाइन. आणि आता हा जो लॉकडाऊन पिरियड आहे, हा लॉकडाऊन विथ डिवाइन हा पिरियड तुम्ही कन्वर्ट करा. तिच्याशी फक्त संवाद साधायचा, म्हणजे जे आपण करतो ते तिला सांगायचं. आता मी हे बोलते, हे मी तुझी पहिल्यांदा प्रार्थना केली की जे माझ्या तोंडात येईल ते तुलाच हवं तेच तू बोल. जी लोक ऐकतील त्यांच्या हृदयामध्ये जाऊन बस, त्यांना जसं पटेल तसंच तू सांग. काहीही कुठचीही गोष्ट मी करते तेव्हा मी माझ्या काळूला विचारूनच करते, तिला सांगूनच करते. ती माझी मैत्रीण आहे, ती माझ्या खूप जवळ आहे. आता इव्हन आपले जे संत असतील, पत्रीजी कदाचित मान्य करतील, पण आपले जे संत आहेत, हे जे रामकृष्ण परमहंस, रमण्णा महर्षी म्हणा, साईबाबा म्हणा, ऑरोबिंदो म्हणा, ह्या सगळ्यांना एक स्त्रीचा बॅलन्स आहे. रामकृष्ण परमहंसांची काली माता होती, रमण्णा महर्षी काली माता होती, साईबाबांची सप्तशृंगी, ह्या सगळ्यांची प्रत्येकाची कुणीतरी स्त्री शक्ती ह्यांना लागतेच. स्त्री शक्तीशिवाय नाही काही होऊ शकत, काहीच नाही होऊ शकत. तेव्हा त्या देवीशी संपर्क साधणं हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला ती जी देवी आहे तुमच्या आतमध्ये, जी शक्ती आहे, तिला जागृत करणं कसं, फक्त या क्षणापासून तिच्याशी राहणं, तिच्याशी संवाद साधणं, जे आहे ते तिला सांगणं, सतत सांगणं. कुठचीही गोष्ट, कंटाळा आला, बोर झालं, जेवण आवडलं नाही, जेवण बरोबर झालंय का, मीठ कमी आहे का, हे सतत तिला विचारायचं, तिला सांगायचं.
घरात भांडणं करणं अजिबात नाही. कुणाशी मारामाऱ्या भांडणं करून मी किती शक्तिवान आहे हे दाखवण्याची गरज नाही. पुरुष फक्त फिजिकल स्ट्रेंथने आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असतो. बाकी कुठचंही स्ट्रेंथ पुरुषाला दिलेलंच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी करुणा, करुणा ही जी भावना आहे ही पुरुषांना दिलेली नाहीये. करुणा फक्त स्त्रीमध्येच आहे. बाकी सगळ्या भावना आहेत त्यांच्याकडे, प्रेम आहे, सगळं आहे, पण करुणा ही नाही. करुणा ही फक्त स्त्रीलाच दिलेली आहे. तेव्हा ही जी भावना, आपली करुणा जी भावना आहे, करुणामय जी स्त्री आहे, त्या भावनेशी, त्या स्त्री शक्तीशी कनेक्ट होणं हे आत्ताची ह्या क्षणाची तर गरज आहेच. आपण सगळ्या स्त्रिया जर एकत्र झालो आणि ती स्त्री शक्ती जर आपण जागृत केली तर ह्या करोना व्हायरसचा आत्ता इथे पूर्णतः नाश होईल. पृथ्वी बघा आता 2 महिने झाले, किती पटकन विसरलीये. म्हणजे पाणी स्वच्छ झालं, हवा दूषित राहिलेली नाहीये, ओझोन लेअर एक मोठा खड्डा भरून गेलाय, कार्बन जे लेवल आहे ते ऑलमोस्ट झिरोवर आलंय. 2 महिन्यात म्हणजे इतकी वर्ष जे आपण स्त्रीला इतके म्हणजे युगानुयुग जे स्त्रीवर आपण जो अत्याचार आहे, त्या धर्तीवर जो आपण अत्याचार केला, त्या स्त्री तत्वावर जो आपण अत्याचार केला, त्या 2 महिन्यात तिने हे सगळं पूर्ववत केलंय. म्हणजे किती किती दयनीय, किती करुणामय आपली धरती असायला हवी ह्याची कल्पना करा. आणि आता काय झालंय, ज्या लोकांना फ्रस्ट्रेशन येतं, जी लोक चिडचिड करतात, ज्या लोकांना कंटाळा आलाय ह्या लॉकडाऊनचा, कधी संपेल, काय होईल, कळत नाही काय करायचं ते, काय झालंय माहितीये का, ह्या स्त्रीचं पूर्ण संतुलन चेंज झालंय. करेक्ट, स्त्री खूप बदलली आहे. म्हणजे स्त्री तत्व मी म्हणते, ही धरती ही खूप बदलली आहे धरती, तिचं संतुलन सगळं पूर्ववत झालंय, खूप छान झालंय. ह्या नवीन धरतीशी आपलं आता मेळ होत नाहीये, कारण आपण अजूनही पूर्वीचेच राहिलोय. धरती बदलली आहे, तिचं रेझोनन्स, तिचं कन्सोनन्स, तिचं सगळं व्हायब्रेशन पूर्ण बदललंय धरतीचं. त्याच्या बरोबर आपलं मेळ आता होत नाहीये, कारण आपण अजूनही त्या जुन्या व्हायब्रेशन मध्ये आहोत, त्या जुन्या रेझोनन्स मध्ये आहोत. तर आपल्याला तिच्याशी हे वी हॅव टू कनेक्ट विथ हर, तिच्या बरोबर यायला पाहिजे, तिला तिच्या फ्रिक्वेन्सीला मॅच व्हायला पाहिजे आपली फ्रिक्वेन्सी. जी लोक फ्रस्ट्रेटेड होतात त्यांची फ्रिक्वेन्सी अजून तिच्या फ्रिक्वेन्सीला मॅच नाही झाली, धरतीच्या फ्रिक्वेन्सीला, कारण तिची फ्रिक्वेन्सी आता खूप चेंज झाली आहे. आपल्याला तिची फ्रिक्वेन्सी मॅच करायला पाहिजे. ते हे जी लोकांचं मॅच होत नाहीये त्या लोकांना अजूनही ते फ्रस्ट्रेशन आहे, अजूनही राग आहे, अजूनही चिडचिड आहे, अजूनही काय करायचं माहित नाही, कारण हे किती दिवस अजून चालेल माहिती नाही. जोपर्यंत तुम्ही हे चेंज, हा ट्रान्सफॉर्मेशन, हे परिवर्तन, हे बदल, हा बदल तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही की मला परिवर्तन माझ्यात घडायला हवं, ते जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती तुमची, तुमचं फ्रस्ट्रेशन, तुमचा राग, चिडचिड ही अशीच राहणार. जेव्हा तुम्ही हे सांगाल की ठीक आहे, मला परिवर्तित व्हायचंय, मला बदल घडवून आणायचा माझ्यात, तुमच्या आतल्या स्त्री तत्वाला हे सांगा, तुमच्या आतल्या देवीला, मातेला हे सांगा, तुमच्या आतल्या गुरुला, जसं मगाशी पत्नीजीने सांगितलं, तुमच्या आतल्या गुरुला तुम्ही हे सांगा की मला बदलायचं, ऍक्सेप्ट करा पहिले की आय नीड टू चेंज. दिस ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू नीड टू चेंज, यू नीड टू ट्रान्सफॉर्म. हे ऍक्सेप्ट जेव्हा करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला उत्तर मिळतात. आता ह्याच्यासाठी खूप साध्या गोष्टी आहेत. एक तर तुम्ही ज्याला आपण म्हणतो सदाचारी, तुम्ही चांगल्या लोकांबरोबर वावरा. आता तुमच्या घरची लोक जर तुम्हाला असं वाटत असेल नेगेटिव्ह आहे, जाऊन दे, त्यांच्याशी कुणालाही जज करायचं नाही, हा नेगेटिव्ह हा पॉझिटिव्ह जाऊ दे. पण तुम्ही आज वेबमध्ये कितीतरी छान छान गुरूंची खूप खूप छान छान लेक्चर्स असतात, ती ऐकत बसा. असे फिल्म्स बघा जेणेकरून तुमचा उद्धार होईल. खूप व्हायलेंट आणि अशी पिक्चर्स नका बघू ज्यांच्यावर तुमचा उलट परिणाम होईल. तेव्हा सदाचारी म्हणजे ज्या लोकांशी तुम्ही संबंधित राहाल ती लोक खूप चांगली आहेत, अशा लोकांचे संबंध ठेवा. तेव्हा जेव्हा जर तुम्ही वेब सिरीज किंवा नेट सिरीज किंवा असं काय बघत असाल तर ते चांगल्या, ज्या बोधकारक बघा,
युट्यूबवर चिकार खूप खूप मोठ्या मोठ्या गुरूंचे खूप खूप छान छान संभाषण आहेत, ती ऐका. ते हे सदाचारी. दुसरं सत्यवचनी, ज्याला आपण म्हणतो, बी ऑनेस्ट, सत्य बोलणं, स्वतःशी तरी सत्य बोलणं, स्वतःशी हा सांगडीत घालणं, की बाहेरच्या लोकांना कधी कधी आपण एकदम स्पष्ट किंवा सत्य सांगू शकत नाही, स्वतःला सांगू शकतो. तर स्वतःशी सत्य बोलणं, ऑनेस्टी, इंटेग्रिटी, ही खूप महत्वाची आहे. आणि तिसरं, ईश्वर प्रिय माणसांशी संबंध ठेवा. जी माणसं ईश्वर प्रिय आहेत त्यांच्याशी संबंध ठेवा. ह्या 3 गोष्टी तर आपण आता बसल्या बसल्या करूच शकतो. पुन्हा तुमच्या देवीशी, तुमच्या आतल्या शक्तीशी तुमचा कॉन्टॅक्ट कधीही 24 तास कधीही सुटला नाही पाहिजे, कधीच नाही. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या असतील, तुमच्या स्त्री तत्वाबद्दल, तुमच्या स्वतःच्या शक्तीबद्दल, तुमच्या आतली शक्ती जागृत करणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे बरं का. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी माझ्या कालीबरोबर नेहमीच संवाद करत असते. म्हणजे अगदी लॉकडाऊन व्हायच्या आधी शॉपिंग करायला देखील मी तिला घेऊन जाते. मी तुम्हाला एक उदाहरण देते, एक सांगते. मागे मला तिचं मंदिर आहे आमच्या आश्रमाकडे. आमचा आश्रम कर्जतला आहे. माझे लिव्हिंग गुरु जे आहेत ते दादाश्रीजी आहेत, मैत्रेय दादाश्रीजी. तर तिथे कालीचं खूप छान मंदिर आहे. मला ती मूर्ती खूप आवडते. म्हणजे स्वरूप उग्र असलं तरी तिचे डोळे इतके कंपॅशनेट, इतके करुणामय. तर मला तिच्यासाठी एक काहीतरी साडी घेऊन जायची होती. एक माझी इच्छा असते कधी कधी. तर मी शॉपिंगला गेले होते आणि मी तिला सांगितलं होतं, कालीला सांगितलं होतं, हे बघ माझं एवढंच बजेट आहे ह्यावेळेस, मला तुझ्यासाठी खूप छान साडी घ्यायची आहे, अशी की ती दिसेल खूप भरजरी, खूप हेवी, पण पैसे, आत्ताच माझं बजेट, तेव्हा ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझं बजेट काहीतरी 7 का 8,000 रुपये होतं. मी साडीच्या दुकानात गेले. साडीच्या दुकानात गेले, तिथे त्या दुकानदारांनी मला बऱ्याच साड्या दाखवल्या. मला मला मी प्रत्येक साडी दाखवत होता तेव्हा म्हणायचे, ही घेऊ का गं? ही घेऊ का गं? ही आवडेल का गं? ही आवडेल का गं? त्यांनी नेमकी एक अशी साडी काढली बाहेर, लाल रंगाची, भरजरी, खूप छान. मी म्हटलं, अरे बापरे, ही साडी खूपच महाग असणार. तरी पण मी त्याला विचारलं, ही साडी कितीची? तर मी तिला आतमधनं विचारलं, ती म्हणाली, ही साडी तू घे. म्हटलं आता हिने सांगितलं घे, मग ते कितीही किमतीची असो, तिला आवडली, मला ती घ्यायला लागणार. तर मी त्याला विचारलं, बाबा ह्याची काय किंमत? तो म्हणाला 6,000 रुपये. मी इतकी थक्क झाले, म्हटलं एवढी भरभरी साडी 6,000 रुपये. मी त्याला 2-3 वेळा विचारलं, म्हटलं नक्की? ते मला त्यांनी ते दाखवली, हे प्राइस टॅग, की मॅडम 6,000 रुपयाची साडी. तर मी आतून तिला एवढे धन्यवाद दिला, आतून इतके आभार मानले. म्हटलं बापरे, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्या बरोबर ती असते. पुन्हा एक गोष्ट आपण विसरतो, जेव्हा आपल्या गोष्टीमध्ये, आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात, तेव्हा आपण आभार मानायला विसरतो. ग्रॅटिट्यूड, वी फॉरगेट ग्रॅटिट्यूड. आपण कृतज्ञता अर्पण करणं हे आपण नेहमी विसरतो. तेव्हा जेव्हा छोट्याही गोष्टी, ही आता किती छोटी गोष्ट आहे, पण छोटी छोटी गोष्ट देखील तुमच्या आयुष्यात घडायला लागली ना, की एक फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड जेव्हा येतं, तेव्हा नुसतं थँक्यू हे 2 शब्द उपयोगाचे नाहीत. हे इमोशन आहे, हे एक भावना आहे. कृतज्ञता ही भावना आहे आतमधली. आणि ती जेव्हा जागृत होते तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं, की इतकी ती मनापासून येते, की पटकन डोळ्यात पाणीच येतं, की इतकी काळजी घेतेस तू माझी, इतकं करतेस तू माझ्यासाठी. मग आपण तिच्यासाठी काय करतो? आपण कुठे काय करतो तिच्यासाठी? किती कमी, किती छोट्या छोट्या गोष्टी. काय माझा नवस असा 6,000 रुपयाची साडी तिला घ्यावी, हा नवस? तेव्हा अशा ज्या गोष्टी असतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी करतो किंवा माता आपल्यासाठी करते, तेव्हा एक जो भाव, कृतज्ञ भाव जो मनात येतो, ती भावना नेहमी नेहमी मनात असावी. आता देखील आपण सगळेजण इतकी लोक ह्याच्याशी जुटले आहेत, आता देखील आपल्या कुणालाच हा व्हायरस अजून लागलेला नाही. ही परमेश्वराची कृपा आहे.
आपण देखील कुठच्याही गोष्टीला हात लावला तरी तो येऊ शकतो, असा तो व्हायरस आहे. पण आपण अजूनही सेफ आहोत. प्रत्येक प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला त्या मातेचे आभार माना, की त्या धरतीचे आभार माना, की ती अजूनपर्यंत आपल्याला तिने सेफ ठेवलाय. एक गोष्ट विसरायची नाही, की चेंज इज कॉन्स्टंट. परिवर्तन हे सतत चालू असतं. आता धरती, आपली पृथ्वी ज्या फेज मध्ये जाते, हे परिवर्तन 2020 हे ट्रान्सफॉर्मेशनचं इयर आहे. 2020 हे ट्रान्सफॉर्मेशनचं वर्ष आहे. खूप परिवर्तन होणार आहे ह्युमॅनिटीमध्ये, माणसांमध्ये, आपल्यामध्ये, पूर्ण विश्वात, पूर्ण नैसर्गात, सगळीकडे परिवर्तन ह्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. ह्या परिवर्तनामध्ये खूपसे एक्झिट्स होणार आहे. बरीच लोक निघून जातील इकडनं. जी परिवर्तित व्हायला तयार नाहीये ती लोक निघून जातील इकडनं, कारण दुसरा इलाजच नाहीये धरतीला. जर तुम्ही तिच्या बरोबर सिंक्रोनाइज नाही झाला, तिच्या फ्रिक्वेन्सी मॅच नाही झाला, तर संपला सगळा विषय. तेव्हा ऍक्सेप्ट करा हे चेंज. मी परिवर्तित व्हायला तयार आहे, मला हा चेंज मान्य आहे. हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट कराल तेव्हा ऑटोमॅटिकली काय 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 गोष्टी ऑटोमॅटिकली उलगडीत येतात. घरात बसून कंटाळा आलाय, मान्य आहे. फ्रस्ट्रेशन आलंय, मान्य आहे. पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही ऍक्सेप्ट करण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तेव्हा ही ऍक्सेप्ट करा आणि चेंज स्वीकारा, ट्रान्सफॉर्मेशन स्वीकारा. तुमच्या आतल्या परमेश्वराशी सतत सतत बोलायचं. सगळ्या स्त्रियांना मी हेच सांगेन की प्रत्येक वेळेस तुमची शक्ती, जी शक्ती आहे ती जागृत करणं. पुरुषांना देखील त्या शक्तीचीच गरज आहे. ती शक्ती आज जी स्त्री शक्ती आहे तीच, ही आजची परिस्थिती आपण टाळू शकतो फक्त स्त्री शक्ती. फक्त तुम्ही तुमच्या आतल्या परमेश्वराशी कॉन्स्टंटली, त्या देवीशी, तुमच्या कालीशी कॉन्स्टंटली इन टच, बी इन टच. तिच्याशी सतत संवाद साधायचा, तिला सतत थँक्यू म्हणत राहायचं, ग्रॅटिट्यूड ऑफर करत राहायचे. हा एकमेव परिणाम आहे. तुम्ही बघाल हा बदल होतो. मी खूप वेळा लोकांना हेच सांगते की पत्रीजीने आपल्याला खूप छान ब्रेथ वॉच, अतिशय उच्च स्थितीची बेस्ट मेडिटेशन इज ब्रेथ वॉच, बेस्ट मेडिटेशन. आपण सुरुवात करतो. पत्रीजी सारखे महान मास्टर्स आहेत, त्यांना ह्या गोष्टीची सवय झाली आहे, त्यांना पटकन ब्रेथ वॉचवर जाता येतं. आपण अजून स्ट्रगल करतो. ब्रेथ वॉच म्हटलं की आपलं मन इथे तिथे भटकत असतं, आपल्याला नाही जमत आहे अजून. करेक्ट. तर जेव्हा सुरुवात आपण करतो, मेडिटेशनची सुरुवात वगैरे करतो, तेव्हा म्हणजे माझ्या ओपिनियन प्रमाणे, प्रत्येकाला पटेल असं नाही, मला असं वाटतं की आपण काहीतरी ऍक्टिव्ह मेडिटेशन करावं. ऍक्टिव्ह मेडिटेशन म्हणजे काय? मला आता चक्रध्यान करायला खूप आवडतं. मी त्याच्यावर खूप अभ्यास केले, गेली 21 वर्ष मी त्याच्यावर खूप अभ्यास केलाय. माझ्या गुरुनी मला खूप खूप शिकवलंय हे ज्ञान, आणि मी त्याच्यावर खूप अभ्यास केले. मी रोज चक्रध्यान करते. आज गेली 32 वर्ष तरी किमान मी चक्रध्यान करते. माझा हा प्रवास देखील 32 वर्षांपूर्वीच सुरू झाला स्पिरिच्युअलिटीचा. आणि तेव्हापासून जे माझ्या गुरुंनी सांगितलं तेव्हापासून मी आजपर्यंत रोज चक्रध्यान करते. तर चक्रध्यान हे आता हे सांगणं म्हणजे काही वेळ नाही आपल्याकडे, पण माझ्या युट्यूब चॅनलवर चक्र मेडिटेशन फॉर बिगिनर्स हे आहे. जर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही गेला तर चक्रध्यान युट्यूब चॅनलवर आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इयरफोन्स लावून ते चक्रध्यान तुम्ही करू शकता, कारण ते ऍक्टिव्ह मेडिटेशन करताना तुमचं मन इथे तिथे भटकत नाही. हे मला स्वतःला हे चक्रध्यान खूप आवडले आणि खूप मला त्यांनी फायदा झालेला आहे. तर तुम्ही ते चक्रध्यान एक करू शकता. दुसरं एक आहे ओम प्रभू शांती हवन म्हणून माझं युट्यूब चॅनलवर आहे. तर मला हे हवन मला खूप फायदेशीर झालं. आता कदाचित तुम्हाला सगळी सामग्री मिळणार नाही, पण ह्या 2 गोष्टी तुम्ही पहा युट्यूबवर आणि मग तुम्ही हवन नंतर, ह्या लॉकडाऊन नंतर तुम्ही सुरू करू शकता. पण चक्रध्यान हे तुम्ही लगेचच सुरू करू शकता. हळूहळू जेव्हा चक्रध्यान करायला लागता तेव्हा तुमची ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअल लेवल्स जी आहेत, कॉन्शियसनेस लेवल्स आहेत, ती वाढत जातात, ऑटोमॅटिकली वाढतात. कारण चक्रध्यानाचा हा परिणामच आहे. बाय डिफॉल्ट तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग व्हायला लागतो. हा चक्रध्यानाचा परिणाम आहे, ज्याला आपण आभा म्हणतो.
ऑरा तो तुमचा खूप स्ट्रॉंग व्हायला लागतो. हे चक्रधाराचे बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी घडतातच. ह्या 2 गोष्टी हळूहळू हळूहळू करत जेव्हा तुम्ही ह्याच्यावर मास्टरी कराल, त्याच्यानंतर तुम्ही ब्रेथवॉश जेव्हा कराल, तेव्हा इतक्या सहजरीते तुम्ही त्या ब्रेथ बरोबर तुम्ही एकरूप होऊन जाल. जसं पत्रिजीने सांगितलं, ऑटोमॅटिकली त्या ब्रेथ बरोबर तुम्ही एकरूप होऊन जाल. सो दीज आर स्टेप्स. ह्या एक काय काय स्टेप्स आहेत. एकदम डिफिकल्ट गोष्ट करायला गेली तर मग कंटाळतो आपण आणि मग ती सोडूनच देतो. दुसरं हे जे इयर प्लग्स आपण लावले ते तुमचे स्पिरिच्युअल इयर प्लग्स करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीचा, देवीचा आवाज तुम्हाला या स्पिरिच्युअल इयर प्लग्स मुळे येईल. ओके. सो ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. आणि माझं असं मत आहे, तर पत्रीची वगैरे खूप मोठे मास्टर्स झाले, त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. मी तर तुमच्यासारखीच आहे ना, ऑर्डिनरी फिल्मी बाई. तुमच्यासारखीच जाते, इथे हिंडते फिरते, पार्टीला जाते, सिनेमाला जाते, माझा संसार आहे, माझी मुलं आहेत, माझ्या सगळ्या घरी सगळं तुमच्यासारखंच मी करते. पण हे जर मला साध्य झालं तर माझ्या मते हे कुणालाही साध्य होण्यासारखं आहे. कनेक्शन विथ द डिवाइन ही गोष्ट तर म्हणजे आत्ताच सुरू करू शकता तुम्ही. त्याला तर काहीच लागत नाही. करेक्ट. त्याला तर काहीच लागत नाही. चक्रध्यान करायला काहीच लागत नाही. खरं स्पिरिच्युअलिटी माझे मास्टर दादाश्रीजी नेहमी म्हणतात, स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. पण ते इतकं सिम्पल आहे, त्यामुळेच त्याचं इतकं मोठं करून ठेवलंय लोकांनी. ते आपल्याला खरं सिम्पल राहणं इज डिफिकल्ट. आता आपण या लॉकडाऊन मध्ये हेच शिकतोय, सिम्पल कसं राहायचं. गरज काय आपल्याला, कपडे साधे, काय चालतं तर झूम कॉल चालतात, दॅट इज ऑल. बाकी घरात काही चालत नाही. कपडे आपल्याला एवढे लागतच नाहीत. जेवण जे साधं आहे घरात तेच चालतंय. तयार होणं कुठे नाही, कुठे बाहेर जाणं, किती सिम्पल झालंय आता लाईफ आपलं. आणि आपल्याला लक्षात आलंय बसून सगळी कामं, कुणाची काही अडचण होत नाही, सगळं व्यवस्थित होतं. निसर्गाने तेवढी व्यवस्था करून ठेवलंय. धरतीने आपली त्याची व्यवस्था करून ठेवलंय की तिने हे सगळं करून देखील आपली अव्यवस्था केलेली नाहीये तिने. हे मान्य आहे ना. तेव्हा खरी स्पिरिच्युअलिटी इतकी सिम्पल आहे, बिकॉज यू जस्ट हॅव टू बी सिम्पल. आणि सिम्पल होणंच खूप कठीण आहे. हाच प्रॉब्लेम आहे. तेव्हा अध्यात्म ही अतिशय सोपी, सरळ, अतिशय मनाला प्रिय असं एक व्यसन म्हणा तुम्ही, पण खूप छान व्यसन आहे. हे व्यसन जरूर असावं माणसाला अध्यात्माचं. तेव्हा अध्यात्म ह्या शब्दाशी तुम्ही घाबरू नका. इट इज नो नीड टू बी अफ्रेड ऑफ द वर्ड स्पिरिच्युअलिटी. सगळेजण घाबरतात स्पिरिच्युअलिटी म्हटल्यावर. मी लोकांना वाटतं की अरे बापरे, आता ही मला सांगेल हे करू नका, तिथे जाऊ नका, भगवी वस्त्र घालायला नको. आपल्याला त्या परिस्थिती तिथपर्यंत अजून यायला खूप वेळ आहे. सुरुवात तर करा ह्या साध्या साध्या गोष्टींची. इतकं सोपं, इतकं छान आहे, इतकं त्याचं मनाला इतकं छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर, की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण करतोच. तर हे तुम्ही सुरू केलं, ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये याल आणि मग ते कायम स्वरूपीच कराल. माझ्या पीक पिरियड मध्ये देखील मी ह्या गोष्टी कधीच थांबवल्या नाहीत किंवा असं म्हटलं नाही की आज मला कंटाळा आलाय. कारण मला ते एवढं आवडायचं आणि त्याचा परिणाम मला माझ्या बाहेरच्या जगात दिसत होता. सो लाईफ इज नॉट आउटसाइड इन बट इनसाइड आउट. यू हॅव टू गो इन टू कम आउट. आता तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही तर आत जा. यू कॅन गो आउट, सो गो इन. करेक्ट. सो ह्या अतिशय घाबरू नका ह्या शब्दाला. अध्यात्म ह्या शब्दाला अतिशय आपलं करा, मुळीच घाबरायचं नाही. देयर इज नथिंग टू बी अफ्रेड अबाउट दॅट वर्ड इटसेल्फ. आणि तुम्हाला माझ्याशी जर संपर्क साधायचा असेल तर मी सगळ्या प्लॅटफॉर्म, सोशल प्लॅटफॉर्मवर आहेत. मी फेसबुकवर आहे, मी इंस्टाग्रामवर आहे, युट्यूब चॅनलवर तुम्ही मला मेसेज सोडू शकता. मी प्रत्येकाशी संबंध ठेवते. जर काय तशा अडचणी असेल तर तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क साधू शकता ऑलवेज. तेव्हा सुरुवात आत्ता हे आपलं संपलं की ताबडतोब पहिल्यांदा तुमच्या आतल्या शक्तीशी संपर्क साधायचा, हे सुरू करायचं. मग तुम्ही ते युट्यूब चॅनलवर माझे 2 ते चक्रध्यान आणि ओम प्रभू शांती हे बघा. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, आजच्या दिवसात नाही मिळणार. बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे बघा आणि सुरू करा तुमचा प्रवास. कुठेतरी हा प्रवास सुरूच व्हायला हवा. बरीच माणसं मला सांगतात, माझी एक मैत्रीण आहे, तिने मला एकदा सांगितलं होतं की आय एम व्हेरी हॅपी.
आय डोंट नीड टू डू ऑल दिस. मी खूप आनंदात आहे, मला काहीच गरज नाही. खरंच त्याचं तसं बघितलं तर लाईफ इज व्हेरी हॅपी त्यांच्याबद्दल. पण मी तिला सांगितलं, पण तुझी सोल जर्नी होत नाही. आत्म्याचा खुराक, सॉरी, शरीराचा खुराक काय आहे? जेवण. माइंडचा खुराक काय आहे? थॉट्स. आत्म्याचा खुराक काय आहे? आत्मा आपला किती अंडरनरिश्ड आहे, त्याला आपण खुराकच दिलेलं नाही. आत्म्याचा खुराक इज मेडिटेशन. आत्म्याचा खुराक इज खूप चांगलं वागणं. आत्म्याचा खुराक इज प्रेम, लव्ह, निस्वार्थ प्रेम. पण आपण हे करू शकलो का? तेव्हा आपले आत्मे बघितले तर आपले आत्मे असे बारीक, वीक, अंडरनरिश्ड आहेत. तेव्हा मी तिला सांगितलं की तुझ्या सोलची जर्नीचं काय? प्रत्येक आत्म्याची जर्नीच ही आहे की कधी नाही कधी, कुठच्या नाही कुठच्या तरी जन्मात त्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप व्हायलाच लागतं. मग तुम्ही ह्या जन्मात असो, नाही तर पुढे आणखीन 1,00,000 जन्म घ्या, कुठच्या तरी जन्मी ह्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप व्हायलाच लागतं. ही आपली सोल जर्नी आहे, ही आपल्या आत्म्याची जर्नी आहे. तर ह्या जन्मी जर तुम्हाला हे समजलं असेल, ह्याचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं असेल, तर ती जर्नी आत्ता ह्या जन्मात सुरू करा. म्हणजे कदाचित तुम्हाला पुढच्या जन्मी किंवा ऍट द मोस्ट त्याच्या पुढच्या जन्मी हे ज्ञान प्राप्त होईल आणि तुमची सोल जर्नी इथेच थांबेल, संपेल हे सगळं जीवन आणि मरणाचं हे सगळं राडगाड. पण जर तुम्ही ह्याचा आत्ता ह्याच गोष्टीचा विचार नाही केला किंवा ही जर्नी सुरू नाही केली, एनिवे इट इज युअर लाईफ, इट इज युअर चॉईस, सो यू कॅन चूज. तेव्हा मी या मैत्रिणीला हेच सांगितलं की तुझी सोल जर्नी कुठेतरी संपत नाहीये. ह्या जन्मी ठीक आहे, यू एन्जॉय, पुढचा जन्म इतकाच चांगला मिळेल, ह्याच परिस्थितीमध्ये तू जन्म घेशील ह्याची खात्री कुठे आहे? परत परत जन्म नको. त्यामुळे आत्ताच ही सुरू करा. आणि आत्ताची ही ट्रान्सफॉर्मेशनची स्टेज आहे किंवा आपले मास्टर्स जे आहेत, पत्रीजी आणि इतर मास्टर्स जे कोणी तुमचे असतील, त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे की तुम्हाला ह्याच जन्मी पूर्णता मुक्त करून टाकतील. ही क्षमता गुरुमध्ये असते की ह्याच जन्मी ते तुम्हाला मुक्त करून टाकतील. तर जर तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःची स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस लेवल्स तेवढी हाय झाली तुमची, तर तुम्ही जेव्हा तुमच्या मास्टरकडे जाल तर मास्टरला खूप इझी होतं तुम्हाला ह्यातनं पूर्णता मुक्त करून देणं ह्या जन्मीच. आणि ही आय एम टेलिंग यू ॲज माय ओन एक्सपिरियन्स, ह्या जन्मीच हे होऊ शकतं. तेव्हा सुरू करा, आत्ताच सुरू करा, ह्या क्षणी सुरू करा. इट्स अ ब्युटिफुल जर्नी, एन्जॉय युअर सेल्फ. ही परमेश्वरा चरणी प्रार्थना माझी.